of the team. Govinda is at non-strike. The first ball of the semi-final one. पहिला चेंडू. आखो टप्प्याचा बॉल पुल केलाय. त्या बॉलला 6 षटकांचा सामना असणार आहे. स्वयं गर्जे एक युवा नेतृत्व आहेत, उदयोन्मुख खेळाडू आहेत, बरंच क्रिकेट खेळतात बाहेर जाऊन. पण जर पाहिलं तर हीच खरं तर जडणघडण असते एखाद्या खेळाडूची. ज्या वेळेला खेळाडू तयार होत असतो त्याचा एक सर्वांगीण विकास होत असतो त्याच्या खेळाचा. त्या वेळेला अशा प्रकारच्या स्पर्धाच असतात ज्या त्याला वर घेऊन येतात, ज्या त्याला संधी देतात. आणि तेच या ठिकाणी स्वयंच्या बाबतीत झालंय. यावेळेला पुल केलाय बॉलला. चेंडू आहे हवेत. फिल्डर त्या चेंडूच्या खाली येत आहेत आणि पकडतील एक सोपा झेल. स्वयं गर्जे गेट्स द फर्स्ट ब्रेक थ्रू ऑफ दिस सेमी फायनल वन फॉर हिज टीम समीक्षा अर्चित 11. छोटासा ब्रेक मिळालाय तोपर्यंत आपण सन्मान करून घेऊया. काळा चौकी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, काळा चौकीचा महागणपती उत्सव मंडळाचे युवा अध्यक्ष श्रीनाथ पराडकर यांचा मी विनंती करेन आयोजन समितीमधील सदस्यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करायचा आहे. काळा चौकी सार्वजनिक उत्सव मंडळ, काळा चौकीचा महागणपती उत्सव मंडळाचे युवा अध्यक्ष श्रीनाथ पराडकर. दरम्यान पुढचा बॉल येताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मंदार मैदानाच्या आतमध्ये येत आहेत पाहायला. मंदार एक दमदार खेळी खेळून दाखवणार का? एक पार्टनरशिपची गरज आहे. सेमीफायनल एक क्रुशल स्टेजची जेव्हा मॅच असते त्यावेळेला एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप करणं, जी पार्टनरशिप आता आजच्या टेस्ट मॅच जर इंडियाला वाचवायची असेल तर शुभमन गिल आणि KL राहुलला करावी लागेल. कारण कालच्या दिवसात खूप छान 140 धावांची पार्टनरशिप, 150 धावांची पार्टनरशिप त्या दोघांनी केली. ज्यावेळेला भारत 1 वर 2 होता या चालू असलेल्या कसोटीमध्ये, त्यावेळेला त्यांनी ती पार्टनरशिप केली. दरम्यान आणखीन एक चांगला बॉल. यानंतर आपण सन्मान करणार आहोत उत्सव मंडळाचे माजी सचिव निखिल जाधव यांचा. मी विनंती करेन आपल्या आयोजन समितीमधील सदस्यांना आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. सिली पॉइंट आलाय गेम मध्ये आणि समोरची दिशा निवडली आहे. चांगला प्रहार, फुलरलँडच्या बॉलवर प्रहार, चेंडू निघून जाईल सीमा पार. या इनिंग्स मधला पहिला दमदार उत्सव मंडळाचे खजिनदार सिद्धेश सावंत यांचा मी विनंती करेन आयोजन समितीमधील सदस्यांना आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. या तीनही मान्यवरांचे आम्ही महाराजा बॉईजच्या वतीने मानतोय. मनापासून आभार. स्वयं पुन्हा एकदा होत आहेत सज्ज. मंदार मागच्या बॉलवर षटकार आलाय. पुढचा बॉल यावेळेला मात्र बीट केलं जात आहे. बघा फुलरलँडचाच बॉल होता पण मागच्या चेंडूवर षटकार आला आणि या चेंडूवर नाही. का असं झालं? कारण मागच्या चेंडूवर जर आपण स्टान्स त्यांचा पाहिला तर तो होता लेग स्टंपवर. यावेळेला जर पाहिलं तर मिडल आणि ऑफवर आले होते बॅटर. त्याचमुळे जर पाहिलं तर ते एलिव्हेशन क्रिएट करता आलं नाही. ती एक्सटेन्शन ऑफ हँड्स जे आहे ते त्यांना करता आलं नाही आणि त्याचमुळे हा डॉट बॉल. स्वयं चांगल्या टेक्निकल ॲस्पेक्ट्सला सर्व जाणून आहेत आणि त्याचमुळे त्या हिशोबाने कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे याचं गणित मात्र त्यांच्या मनामध्ये संपूर्णपणे हे समीकरण बसलंय. शेवटचा बॉल आहे स्वयंचा. कॉट बिहाइंड अँड गॉन. मंदारचा विकेट मिळालाय शेवटच्या चेंडूवर. पहिलं षटक या ठिकाणी झालंय समाप्त आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्वयं गर्जे लीडिंग फ्रॉम द फ्रंट टू हिज टीम आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओव्हर. सक्षम 11 आर ॲट 7 फॉर 2.
गोलंदाजीसाठी आलेले आहेत रिजवान. 6 षटकांचा सामना असणार आहे, त्यामुळे 2 गोलंदाजांना 2 षटकं टाकणं अनिवार्य आहे. 7 धावा झाल्यात धावफलकावरती. लेफ्ट आर्म गोलंदाज रिजवान बॅक टू द बॉलर. डॉट बॉलनं सुरुवात. चांगली ॲक्शन आहे रिजवानकडे. बघा जो त्यांचा होल्ड आहे ना बॉलचा, ज्या वेळेला आपण रनअपमध्ये येतो आणि जी आपली ट्रिगर मोमेंट असते ना, ज्या वेळेला आपण रनअप घेतो, ती मोमेंट जी आहे त्यावेळेला तुमचा बॉडी बॅलन्स कशा प्रकारचा आहे हे त्यावेळेला पाहिलं जातं आणि तेच यावेळेला आपण रिजवानच्या माध्यमातून पाहतोय. चांगला बॉडी बॅलन्स आणि चांगलं डिलिव्हर करतायत स्वतःच्या बॉडीला ॲट द क्रीज. चांगला बॉल आहे बघा. हेच आपण म्हणत होतो की चांगला बाउन्स सुद्धा रिजवानला मिळणार आहे आणि तेच यावेळेला घडतंय. चांगली गोलंदाजी केली जाते रिजवान यांच्या माध्यमातून. बघा फार छान गोलंदाजी केली जाते. 2 चेंडू लगातारचे डॉट डिलिव्हरी झाले आहेत. बॅटिंगसाठी जर आपण स्ट्रायकिंग एंडला पाहिलं तर अक्षय आहेत आणि अक्षयला आता स्ट्रगल करायला लावला जातोय. अजूनही पॉपिंग क्रीजवरती अक्षय आणि संदेशची जोडी आपल्याला पाहायला मिळते. आता फुलर लेनचा बॉल यॉर्क केलं, त्या बॉलला ड्राईव्ह करून काढलंय लॉंग ऑफच्या दिशेने. 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाहीये. बघा स्वयं गर्जे हे नाव इथे घ्यावं लागेल, कारण त्यांनी मात्र त्यांच्या आयकॉनशिप कॅप्टनशिपची जी गर्जना केली आहे ती मात्र थांबत नाही आहे. लगातारचे 2 सामने जिंकून आले आहेत आणि आता ह्या तिसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा आता पहिल्यांदाच फ्रंट फुटला राहत आहेत. टॉसला ज्या वेळेला आले होते तेव्हा ते त्यांच्या डिसिजनवर सुद्धा तितकेच फर्म होते. चांगलं मोमेंटम आहे, चांगला टीमचा, चांगला बॅलन्स आहे टीमचा आणि त्याचमुळे एक हे सगळं ज्या वेळेला एखाद्या कॅप्टनकडे असतं ना, त्यावेळेला त्याला फक्त या सगळ्यांना मॅनेज करणं हेच काम उरतं आणि ते काम अगदी चांगल्या रीतीने निभावलंय. यावेळेला पायांवरती चेंडू होता, घुटना टेकला आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पाठवलं त्या चेंडूला सीमा पार. दुसरा एक 1.4 षटकांनंतर 14. फुलर लेनचा बॉल आणखीन एकदा बीट केलं जात आहे बॅटरला. यावेळेला डी ची कोणती धाव आहे का नाही. डॉट बॉल असणार आहे यावेळेला. चांगली अडवणूक यष्टीरक्षण करत असताना ओव्हरऑल चांगली लीडरशिप केली जाते. बंटी परब यावेळेला यष्टीरक्षक आहेत, त्यांच्या माध्यमातून एक चांगली बॉलची अडवणूक केली गेली आहे. रिजवानच्या माध्यमातून मात्र प्रभावित केलं गेलंय. 7 धावा त्यांनी सुद्धा आता खर्च केल्या. स्वयंच्या षटकात 7, यांच्या षटकात आतापर्यंत 7. शेवटचा चेंडू आलाय वाईट बॉल. धावसंख्या आता 1 पुढे जाईल. 15 धावांवरती धावफलक घेऊन पोहोचतोय. इथे प्रश्न असा उपस्थित होतो की कोण तिसरं षटक हाताळणार. चॅलेंजिंग ओव्हर खूप महत्वाचं आहे. शुभम पालांडे यांचं नाव इकडे नोंदवलं गेलंय. शुभम पालांडे चांगले गोलंदाज आहेत. बघा सीम अप डिलिव्हरीज फार महत्वाच्या असणार आहेत या विकेटवर, कारण ड्राय झालाय थोडासा विकेट. ऊन आलाय खूप वेळापासून, थोडासा हलका ड्राय झालाय आणि त्यावरती सीम अप डिलिव्हरीज ज्या आहेत त्या चांगल्या वर्क करतील. यावेळेला पायांवरती आदळलाय बॉलला. 1 धाव यावेळेला पूर्ण केली जाते. शेवटच्या चेंडूवर लेग बाईटची आली आहे. 1 धाव. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त आणि 2 षटकांनंतर सक्षम 11 16 2 गडी बाद. पालांडे आता आमंत्रित झालेले आहेत. या संपूर्ण सामन्यांचं वेळापत्रक पाहिलं तर बिग बॅश फॉर्मॅटमध्ये हे संपूर्ण सामने खेळवण्यात आले होते. जर तुम्ही पहिले 2 सामने हरलात तर तुम्ही थेट टुर्नामेंटच्या बाहेर व्हाल, पण जर तुम्ही 1 सामना जिंकलात, 1 सामना हरलात तर तुमचा तिसरा सामना सुद्धा होणार आहे. जो मागची मॅच आपण पाहिली DRS KMC विरुद्ध मॉर्निंग क्रिकेट प्रॅक्टिस, ज्यामध्ये सेमीफायनलमध्ये प्रवेश केला मॉर्निंग क्रिकेट प्रॅक्टिस या संघानं. आणि जर तुम्ही 2ही सामने जिंकलात तर तुम्ही थेट क्वालिफाय कराल इन टू द सेमीज. तर यापुढील होणारा सेमीफायनल 2चा सामना असणार आहे. तो देखील असणार आहे 6 षटकांचा. तयार राहायचं आहे साईशा पॅकर वर्सेस मॉर्निंग क्रिकेट प्रॅक्टिस. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे यावेळेला. लक्षात असू द्या इनिंग्स ब्रेकमध्ये आपला टॉस केला जाणार आहे. आपल्यासाठी हा पहिला पुकार आहे. शुभम पालांडे आलेत गोलंदाजीसाठी. तिसरं चॅलेंजिंग ओव्हरचं षटक. यावेळेला चांगला बॉल आहे. पहिलाच बॉल थोडासा अक्रॉस शॉर्ट मिड ऑनच्या दिशेनं जात असताना पाहायला मिळाला. पुढे येत आहेत फिल्डर जे मिड विकेटवर तैनात होते, डीप मिड विकेटवर.
मैदान जर आपण पाहिलं तर लेग साईडला थोडंसं छोटं आपल्याला पाहायला मिळतं. समोरची दिशा मात्र फार मोठी आहे, परंतु या समोरच्या दिशेला जर बॉल क्लिअर करायचा असेल तर मात्र तुमचं बाहुबल दाखवावं लागेल, तुमच्या हातातली शक्ती दाखवावी लागेल आणि चांगलं टायमिंग दाखवावं लागेल. अप्रोच कशा प्रकारचा राहतोय हे फार महत्त्वाचं आहे. यावेळेला अप्रोच चांगला होता, परंतु बॉलच्या लेंथला मिस केलं. आउटसाइड द ऑफ स्टंप एक चांगली डिलिव्हरी, स्पॉटेड ऑन द गुड लेंथ, बट स्क्वेअर कट करण्याच्या प्रयत्नामध्ये मिस केलाय तो बॉल. प्रेक्षकांची आज अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते, कारण हे सर्व या विभागातलेच खेळाडू आहेत आणि या विभागातल्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी इथे सर्व प्रेक्षकांची उपस्थिती आहे. ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत, त्यामध्ये लहान मुलं सुद्धा आहेत. लहान मुलं पाहत असतील की मी कधी ही स्पर्धा खेळेन. ज्येष्ठ नागरिक नक्कीच आपल्या अनुभवाचा वापर करून या खेळाचं प्रेडिक्शन नक्कीच एकमेकांमध्ये सांगत असतील. यावेळेला एक सिंगल आलाय. धावसंख्या 1 न पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलक येऊन पोहोचतोय तो म्हणजे 18 या आकड्यावरती. 3 चेंडूंमध्ये जर पाहिलं तर केवळ 2 धावा खर्च केलेत, म्हणजेच परिपूर्ण अशी गोलंदाजी केली जाते आता शुभम पालांडेकडून. स्ट्राईकवर आहेत आता संदेशच्या बॅटमधून काही प्रहार आपल्याला पाहायला मिळणार का, कारण अक्षय खूप स्लो खेळतायत या मॅचमध्ये. लिमिटेड ओव्हर्सची मॅच आहे आणि या लिमिटेड ओव्हर्समध्ये कोणतंही लिमिटेशन दाखवायचं नाहीये तुम्हाला बॅटिंग करताना. करो या मरो ही सिच्युएशन आता दोन्ही संघांसाठी असणार आहे. सेमीफायनल 1चा सामना या ठिकाणी रंगतोय. यावेळेला बॅटची कडा घेतली, हवेत गेलाय बॉल. 3 धावा होणार आहेत मायनस, म्हणजेच विकेटचं झालंय पतन. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद होऊन माघारी परततायत संदेश. फुलरलेनचा बॉल होता, सीम अप डिलिव्हरी की विकेट थोडासा ड्राय आहे. रिप्ले पाहू आपण ट्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. बघा कशा प्रकारे फुलरलेनचा बॉल होता, सीम अप डिलिव्हरी, पडून बॉल थोडासा आतमध्ये आला, अगदी हलका काटा बदलला, समोरच्या दिशेने प्रहार करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक बंटी परब यांनी केली नाही. चूक, गेली आहे विकेट आणि भागली आहे समीक्षा अर्चित 11 या संघाची भूक. 4 षटकांनंतर 18-3 गडी बाद. दोघही आहेत ना जे गोलंदाजी करतायत, शुभम पालांडे आणि बॅटिंगला आलेत सुचित, हे दोघही चॅलेंजिंग ओव्हरचे बॉलर आहेत आणि आता एकमेकांसमोर कसा खेळ दाखवत आहेत, कारण दोघांनाही माहिती आहे या चॅलेंजिंग ओव्हरच्या बॉल्सला कशा प्रकारे खेळायचं आहे, कशा प्रकारे न्याय द्यायचा आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत, केवळ 2च धावा आल्या आहेत आतापर्यंत. फुलरलेनचा बॉल, बॅटची कडा घेतली होती, फाईन गेलाय बॉल लेग साईडच्या दिशेनं. 1च धाव यावेळेला प्राप्त झालेली आहे. धावसंख्या 19, केवळ 3 धावा दिल्या आहेत. सुबोध सर, आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एका धावेचं षटक हाताळलं होतं, ते म्हणजे बॉलर कोण होता तो? सुचित हा कांबळे, प्रणय नाही कांबळे तो महेश यांनी. हा, आणि आत्ता जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 3च धावा दिल्या आहेत आणि 1 चेंडू शिल्लक आहे, म्हणजे या 3 धावा सुद्धा मायनस होणार आहेत सर. बघूया मेडन विकेट येते का, विकेट मेडन येणार का. शेवटचा बॉल, चेंडू हवेमध्ये गेलाय, 2 विकेट आणि मेडन. 6 धावा आता मायनस होतील आणि या गोलंदाजाचं कौतुक करावं तितकं कमी. मित्रांनो, फलंदाजांसाठी आपण टाळ्या वाजवतो, पण याची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बॉलिंग हा एक असा ऍस्पेक्ट आहे ज्यावर तुम्हाला अशा बंद ग्राउंड्स मध्ये खूप काम करावं लागतं आणि तेच यावेळेला केलं. आणि आज जर पाहिलं तर एकही धाव न देता विकेट मेडन, 2 विकेट मेडन, म्हणजे 6 धावा होतील. 18 मधून मायनस, 19 मधून मायनस 6 धावा होणार आहेत आणि धाव संख्या आता येऊन पोहोचणार आहे ती म्हणजे 13. 4 गडी बाद. टीम सक्षम 11. गोलंदाजीसाठी नॉन स्ट्रायकिंग एंडवर जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती
फुलर लेनचा बॉल आहे, यावेळेला बाद होण्याची शक्यता होती. डॉट बॉल आलाय. दादा नाव तर सांग. स्ट्राईकला आता कोण आहे? स्ट्राईकला सुचित आहे. सुचित. तो बॉल जो आहे तो अगदी हलक्या हातांनी, अगदी काही इंचेसच्या फरकाने तो ऑफ स्टंपच्या बाजूने गेला आणि तेच यावेळेला करायचा प्रयत्न आहे. बघा अगदी हलक्या हातांनी लेग कट केलं यावेळेला बॅटरला. आणि लेग कट हे व्हेरिएशन लेफ्ट हँड बॉलरसाठी खूप लेफ्ट आर्म बॉलरसाठी खूप सोपं असतं. यावेळेला रनआउटची संधी आहे. सुचितचा रनआउट मिळाला आहे यावेळेला. सुचितची विकेट जाते आणि आता 13 धावांवरती 5वा गडी होतोय बाद. सक्षम 11 संघ आता दबावाखाली. नवीन बॅटर समीर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमय आहे स्ट्रायकिंग एंड वरती. एक अनफॉर्च्युनेट डिसमिसल ज्याला आपण रनआउट म्हणतो. या षटकात सुद्धा जर आपण पाहिलं तर एकही धाव आतापर्यंत दिली नाहीये. रिजवान चांगली गोलंदाजी करतायत. चांगली गोलंदाजी यावेळेला. चेंडू आहे हवेत. फिल्डर त्या चेंडू खाली येत आहेत. चांगलं अडवणूक त्या चेंडूची. वन बाउन्स फिल्डरनं पकडलाय. केवळ एकच धाव यावेळेला प्राप्त होणार आहे. धावसंख्या 14 वरती येऊन पोहोचली आहे. एक लो स्कोरिंग सामना आतापर्यंत राहिलाय. पुढचं षटक कदाचित स्वयं गर्जे किंवा मग शेवटचे गोलंदाज, कारण 2 गोलंदाजांना या मॅच मध्ये 2 षटक हाताळणं अनिवार्य असणार आहे, कंपल्सरी असणार आहे. चांगला बॉल पायांवर आदळलाय. एक लेग बायच्या स्वरूपातली धाव घेण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं. नक्कीच लेग बिफोर विकेट या ठिकाणी अलाउड नाहीये, नाहीतर हा एक प्रॉपर प्लंब आपल्याला पाहायला मिळाला असता. दरम्यान 15 धावांवरती 5 गडी बाद झाले आहेत. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 6 षटकांचा सामना असणार आहे. शेवटचा चेंडू रिझवान यांचा. चांगली गोलंदाजी केली आहे आतापर्यंत. चांगली गोलंदाजी यावेळेला केलंय त्रिफळाचीत आणि माघारी पाठवलंय. काय सेलिब्रेशन आहे, काय सेलिब्रेशन आहे, काय अग्रेशन आहे. रिझवान काय सुंदर गोलंदाजी करतायत. एक हिरे बॉलर्स आणलेत स्वयं गर्जे यांनी. ऑक्शनच्या वेळेला ज्या ज्या वेळेला या खेळाडूंना पिक केलंय, बघा सगळे जर पाहिलं तर युवा खेळाडूच पाहायला मिळतात या टीम मध्ये. आणि त्यांना ज्या ज्या वेळेला पिक केलंय स्वयंनं, नक्कीच खुश असतील, कारण काय विकेट घेत आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर सक्षम 11 15 6 गडी बाद. वरती येऊन पोहोचली आहे. म्हणजे 24 चेंडूंमध्ये केवळ 15 धावा. करंट रन रेट कितीचा चालू आहे हे कळू शकेल का आपल्याला? करंट रन रेट जर आपण पाहिला तर आता सुरू आहे तो म्हणजे 3.75 चा करंट रन रेट सुरू आहे. म्हणजे केवळ 3 धावा करायच्या आहेत प्रत्येक षटकामध्ये. हा हे टार्गेट जर 2 विन मिळालं. दरम्यान 6 गडी बाद झालेत. स्वयं गर्जे आलेत गोलंदाजीसाठी. नवीन बॅटर संदेश मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
यावेळेला पुल केलाय बॉलला. एक धाव यावेळेला पूर्ण केली जाते पहिल्या बॉलवरती स्वयंच्या. धावसंख्या 16 वरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. खूप लो स्कोरिंग राहिली आतापर्यंत मॅच आणि ऑल द क्रेडिट्स गोज टू द बॉलर्स ऑफ समीक्षा अर्चित 11. दे हॅव बोल्ड ॲट द पर्टिक्युलर लेंथ, ॲट द गुड लेंथ. दे हिट द गुड एरियाज अँड दे गॉट देअर रिवॉर्ड आफ्टर bowling in this match very particularly, very professionally, very ethically, very disciplined bowling. This time he goes up in the air, should be taken and takes it successfully. The 7th down for Saksham 11. They are in a trouble. They are in a big trouble. After completion of 4.2, Saksham 11 are at 16 for 7. राजा आलेत नवीन बॅटर. यावेळेला हलक्या हातांनी खेळून काढले राजा यांनी. एक धाव यावेळेला पूर्ण केली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 वरती आता येऊन पोहोचताना पाहायला मिळते. 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड ॲट द लॉस ऑफ 7. 7 गडी बाद झालेत. नैराश्यजनक परिस्थिती आहे. गोविंदा नक्कीच विचार करतील इथून पुढे कशा प्रकारे खेळ झाला, काय गोष्टी चुकल्या, कोणत्या बाबी राहिल्या, कोणत्या गोष्टींवर फोकस केला गेला पाहिजे होता. नक्कीच निर्धार आणि निश्चय तर तुम्ही करून आला होतात, परंतु प्लॅन्सचं इम्प्लिमेंटेशन तितकं चांगलं झालं नाहीये. यावेळेला नो बॉल आहे. नो बॉल असणार आहे स्वयंचा. हा कोणता नो बॉल आहे याकडे लक्ष देऊया. आपल्याला सुबोध सर कळवतीलच. नक्कीच फिल्डर हल्लाय कदाचित सिली पॉईंटचा सर. येस, दॅट्स वाय इट इज अ नो बॉल. तुम्हाला हे नियम असतात, हे क्रिकेटचे बेसिक रूल्स असतात. ज्या ज्या वेळेला आपण अगदी क्लोज फिल्डिंग लावतो, सिली पॉईंट असू द्या, शॉर्ट लेग असू द्या, सिली मिड ऑन असू द्या, सिली मिड ऑफ असू द्या, तुम्ही ज्या ज्या वेळेला ही फील्ड लावता त्या त्या वेळेला तुम्हाला तुमच्या अंगाचा कोणताही भाग बॉल टाकतेवेळी हलवायचा नसतो. आणि तेच यावेळेला घडलं. फ्री हिटचा बॉल आहे. 18 धावा झाल्या धावफलकावरती. एक चुकीची बाब घडली आतापर्यंत समीक्षा अर्चित 11 या संघाच्या मार्फत. वाईट बॉल आहे. आणखीन एक 19 धावा. आता जर पाहिलं तर पारडं कदाचित झुकायला सुरुवात झाली आहे, कारण स्वयंकडून नो बॉल त्यांच्या चुकीमुळे नाही गेला तर फिल्डरच्या चुकीमुळे गेला. 19 धावा. आफ्टर ऑल दे आर टीम, बट तरी सुद्धा आपण या सर्व गोष्टींचं, सर्व बाबींचं एक आकलन केलं पाहिजे ज्या वेळेला आपण फील्डवर उतरतो. नक्कीच चूक झाली आहे त्यावेळेला. आणखीन एक डॉट बॉल. स्वयं गरजे यावेळेला चांगली गोलंदाजी करतायत. 4 चेंडू झालेत. धावसंख्या जर पाहिलं तर 19 वर येऊन पोहोचले. स्वयंच्या बॅकमध्ये थोडंसं आपल्याला पेन आहे का तिकडे पाहायचंय, की मग मैदानातील चिखल कदाचित उडालाय. नक्कीच हा चिखल उडू द्या, कारण याच चिखलातून, याच मातीतून एक नवा खेळाडू घडत असतो, एक नवा खेळाडू बनत असतो, एक तो परिपूर्ण इतिहास घडवत असतो. आणि हेच स्वयंचा करण्याचा प्रयत्न आहे. एक युवा टॅलेंट म्हणून या स्पर्धेच्या फायनलपर्यंत पोहोचणं. पुल केलंय त्या बॉलला. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 20 वरती येऊन पोहोचले. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे या 5व्या षटकातला. यानंतर आणखीन एक षटक शिल्लक आहे. स्वयं गरजे शेवटचा चेंडू घेऊन या षटकात जर आपण पाहिलं तर केवळ 5 धावा खर्च केलेत. स्वयं गरजे आयकॉन आहेत या संघाचे. चांगला शॉट आहे. फिल्डर त्या चेंडूच्या खाली आहेत आणि पकडला जातोय. आणखीन एक झेल. ही स्वयंची माझ्या मते कदाचित 4थी विकेट आहे. 4 विकेट एका मॅच मध्ये 4 विकेट हॉल घेण्याचा मान पहिल्यांदाच मिळवलाय स्वयं गरजे, स्वयं ज्ञानेश्वर गरजे यांच्या नावे ही अचीवमेंट लागते. काय सुंदर झेल पकडला. आउटसाइड द ऑफ स्टंप लालसा पैदा केली. मिड विकेटच्या वरून खेळण्यासाठी प्रवृत्त केलं आणि तेच करत असताना एक सुंदर झेल पकडला. लो कॅच होती परंतु चांगली निभावली. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 20. 8 गडी बाद. सक्षम 11.
अवधेश आलेत गोलंदाजीसाठी आणि फलंदाजीसाठी प्रेरक आलेत. एक चांगला फिनिशिंग टच देऊ शकतील का या षटकामध्ये? 3 ते 4 षटकार आणतील का? कारण जी कसर राहिली आहे ना ती या 3-4 षटकांनी अगदी थोडासा दिलासा तरी मिळू शकतो सक्षम 11 या संघाला. ते या ठिकाणी करून दाखवणार का? बॅटर आहेत समीर ऑन स्ट्राईक, प्रेरक ॲट द नॉन स्ट्राईक. पहिला बॉल आहे, समीर खेळतील या षटकातला. 5 चेंडूंवर केवळ 2 धावा करू शकलेत आतापर्यंत या मॅचमध्ये. अवधेश आलेत गोलंदाजीसाठी. अवधेश यांनी 2 विकेट जर घेतल्या तर नक्कीच पहिला संघ बनेल सक्षम 11 जर ऑल आउट होणारा. पहिलाच बॉल अगदी चांगला निघालाय ऑफ स्टंपच्या बाहेरून. डॉट बॉल येताना पाहायला मिळणार आहे आपल्याला. बघा ही फार चांगली बाब आहे की विकेट किपर सोबत एक स्लिप सुद्धा तैनात केली गेली आहे. कारण बॉल जे आहेत ते वेगात येत आहेत, शॉर्ट किपिंग करतायत कीपर आणि त्याचमुळे बॉल सुटण्याची शक्यता ही जास्त प्रमाणात वर्तवली जाते आणि त्याचमुळे एक स्लिप सुद्धा तैनात केली गेली. अवधेश पुढचा चेंडू घेऊन येताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल आलाय डॉट. फुलरलेनचा बॉल पायांवर आदळलाय लेग बायच्या स्वरूपात. नक्कीच एक धाव प्राप्त होणार आहे. पुन्हा एकदा प्लंब होता परंतु नक्कीच लेग बिफोर विकेट आपण देत नाहीये. एक धाव आली आहे लेग बायच्या स्वरूपात. 21 धावा आता धावफलकावरती झालेत. प्रेरक यांना स्ट्राईकवर आणण्याचा निर्धार होता, निश्चय होता आणि त्या निश्चयाला पूर्ण केलंय 2 चेंडूंनंतर. 4 चेंडू आता हातात आहेत प्रेरक यांच्या. कशा प्रकारे हिटिंग आर्कमध्ये येत आहेत त्यांच्या आणि मारतायत ते बघायचं आहे. कशा प्रकारे या येणाऱ्या चेंडूंवर रिॲक्ट करतायत प्रेरक. आखूड टप्प्याचा बॉल, आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. प्रेरक यांच्यासाठी आता बाउन्सर. म्हटलं होतं की एक ते 3 व्हेरिएशन्स आहेत या खेळपट्टीवरती. एक तर आहे तो एक गुड स्पॉटवर ज्या वेळेला तुम्ही गोलंदाजी करता जो बॉल खाली राहतो. एक आहे स्लोअर बाउन्सर. कारण आउटसाइड द ऑफ स्टंप ज्या वेळेला गोलंदाजांनी स्लोअर बाउन्सर केले त्या वेळेला बॅटरनं नेहमीच स्ट्रगल केलंय. यावेळेला डाऊन द लेग आहे, वाईड +1 आहे. यावेळेला धावसंख्या 23 वर येऊन पोहोचताना पाहायला मिळणार आहे. 3 चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या 23 वर येऊन पोहोचली आहे. एक शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. 3 शेवटचे चेंडू शिल्लक आहेत अवधेशचे. ही मॅच तशी स्लो पेस्ट राहिली आहे खूप जास्त. कोणताही मोठा फटका, केवळ 2 षटकार पाहायला मिळाले आतापर्यंत या मॅचमध्ये आपल्याला. त्यावरती कोणतीही बाउंड्री किंवा षटकार पाहायला मिळाला नाहीये. यावेळेला आणखीन एक डॉट बॉल आहे 22च्या स्वरूपात. ही धाव नक्कीच प्राप्त होणार आहे. कीपर आणि स्लिप दोघांकडून मिसफील्ड झाली आणि त्याचमुळे ही एक धाव प्राप्त होणार आहे. नक्कीच ही मॉन्सून बिग बॅश आपण पाहतोय. आयोजक जर पाहिलं तर सचिन रावल, केतन काप आणि मयुरेश भवर यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा राबवण्यात आली. या काळा चौकीतल्या सर्व आंतरविभागीय खेळाडूंना एक संधी प्राप्त करून द्यावी. मॉन्सून क्रिकेटमध्ये त्यांचा खेळ कसा आहे हे तपासण्यासाठी ही संधी. कारण जर पाहिलं तर आता मॉन्सूनचा सीझन सुरू आहे आणि येणाऱ्या काही 1 महिन्यात किंवा मग 15 ते 20 दिवसात मोठमोठ्या स्पर्धा या संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहेत. तिकडे खेळण्याची संधी इथून खेळाडूंना मिळू शकतेच. कारण इथे मंदार गुरवसारखा खेळाडू आहे या काळा चौकीतला. तो नक्कीच संधी प्राप्त करून देऊ शकतात ते. फुलरलेनचा बॉल बॅटची कडा घेऊन एका धावेसाठी जाताना पाहायला मिळतोय. 24 धावा आता धावफलकावरती होत आहेत. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 24. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे अवधेश यांचा. अवधेश काय सुंदर गोलंदाजी केली आहे. ओव्हरऑल परफॉर्मन्स समीक्षा अर्चित 11चा. टॉस जिंकले, गोलंदाजी घेतली आणि स्वयं गरजे आता खुश असणार आहेत आणि टीम मधले बाकीचे खेळाडू सुद्धा. कारण ज्या दर्जाची गोलंदाजी केली आहे तो दर्जा मात्र विसरता कामा नये. सर्वात लो स्कोरिंग आतापर्यंत राहिली आणि या शेवटच्या चेंडूवरती डॉट बॉल आलेला 22च्या स्वरूपात. ही धाव मिळणार आहे संघाला, लेग बाईस किंवा मग 22च्या स्वरूपात. एकच धाव मिळाली म्हणजे धावसंख्या झाली आहे 26. आतापर्यंतचा सगळ्यात जास्त 25 धावा झाल्यात, माफ करा. आतापर्यंतचा सगळ्यात जास्त लो स्कोर राहिला या स्पर्धेतला. 6 षटकांमध्ये केवळ 25 धावा आणि 8 गडी बाद. टीम सक्षम 11. कौतुक आहे समीक्षा अर्चित 11, स्वयं गर्जे अँड द होल टीम. ऑल द क्रेडिट्स गोज टू यू गाइज. You have bowled very well in this innings and that's why you have 26 runs to win in this upcoming second innings. Thank you so much. Till then, watch Monsoon Big Bash co-powered by VS Sports, Maharaja Boys, MB Sports and Rolling Sports. Thank you.
इस टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर साईशा पॅकर्स या टीमला आम्ही हा कॉल करतोय. बोथ कॅप्टन्स आपण लगेचच या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल जे सेमीफायनल क्रमांक 2. या सेमीफायनल क्रमांक 2चा आपण इथून पुढे थरार पाहणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आणि आयोजन कमिटी या आपण लगेचच जॉईंट व्हायचं आहे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेला 4 चांद लावलेत या सर्व खेळाडूंनी. त्यांचं स्वागत आहे. चला दोन्ही टीम्स. मॉर्निंग प्रॅक्टिस टीम या टीमला आम्ही कॉल देतोय आणि त्याचबरोबर टीम साईशा पॅकर्स या टीमलाही आम्ही कॉल देतोय. इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल तो टॉस. महत्त्वाचा निर्णायक टॉस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्पोर्टी सॅक्सचे मालक सन्माननीय श्री भगवान शेठ यांचंही या व्यासपीठावरती आगमन झालंय. मोस्ट वेलकम. या दादा आपल्या या अतिथी कक्षामध्ये हृदयाच्या अंतकरणापासून आपलं स्वागत आहे. थँक्यू सो मच. सन्माननीय भगवान शेठ यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. या सर या आपल्या माध्यमातून एक भव्य दिव्य मॅच आणि या मॅचची उत्कंठा प्रत्येकाला लागली आहे कारण की मान्सून बिग बॅश पर्व दुसरं. या आयोजन कमिटीला आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थाने हे सर्व आयोजन कमिटी आणि त्याचबरोबर या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून पारितोषिक दिली गेली आहेत, ज्यांच्या माध्यमातून पाठबळ दिलं गेलं आहे, कॉल कोण घेणार आहे. यस या बाजूला टीम आहे मॉर्निंग प्रॅक्टिस. ह्या टीमने इथे कॉलचा टॉसचा कॉल देणार आहेत. स्विन द कॉइन. स्विन द कॉइन. हेड असा कॉल येतोय. काय आहे टेल हा कॉल आलाय. टीम आपल्याला पाहायला मिळेल साईशा पॅकर्स. विन द टॉस. काय निर्णय असेल. आम्ही फिल्डिंग करू. एका शब्दात उत्तर दिल्यास फिल्डिंग करू. मैदानाच्या आतमध्ये काय प्लॅनिंग चालू आहे मित्रा. जास्त टार्गेट असेल की आमचा जो तिसऱ्या ओव्हर चॅलेंजिंग ओव्हर आहे ती ओव्हर आमच्यासाठी भरपूर इम्पॉर्टंट असेल की त्या ओव्हरला आमच्या बॉलरने चांगली बॉलिंग टाकली आणि जर तो 12च्या चॅलेंजिंग ओव्हर जर डिपेंड केलं तर आम्ही परत मॅच येऊ शकतो कारण ती क्रुशियल मुवमेंट आहे त्या मॅचमध्ये हे करण्याची. तिसरी ओव्हर टीममध्ये युनिटी बनली आहे. कसं बॉन्डिंग आहे. संघ मालक कसे आहेत. नाही टीममध्ये तर बॉन्डिंग खूप चांगले आहे. सगळे नेहमीच खेळणारे प्लेयर आहेत आणि आमचे संघमाला एकदम चांगले आहेत. समोरची टीम मॉर्निंग प्रॅक्टिस सकाळच्या सत्रामध्ये प्रॅक्टिस करतात हे एकत्र आलेत. मात्र आता चर्चा राहिली आहे. काय टार्गेट तुम्ही रोखाल या टीमला. तुम्ही क्षेत्ररक्षण निवडलंय. आमचं टार्गेट असेल 70-75च्या आत त्यांना रोखायचं. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. या बाजूला जाऊया. मॉर्निंग पॅकर्स या टीमकडे ज्यावेळी पाहिलं गेलं थोडासा अडखळला होता. तदनंतर मात्र कमबॅक केलाय. आता मात्र बॅटिंग करायची आहे. 70-75 थोडं लो स्कोरिंग वरती सेमीफायनलचा थरार आहे. किती धावा बनवाल. धावा तर 110 प्लसच असेल त्यात शंका नाही. तसेच त्यांचे बॉलर देखील चांगले आहे. बॉलर किती चांगले असले तरी आमच्याकडे बॅट्समन बऱ्यापैकी आहेत. सुरुवातीचा आमचा ओपनर मनी प्रथमेश आणि नंतर मिडल फिल्डर मिडलमध्ये खेळणारे आहेत ते सर्व चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. नक्कीच हे मॅच आम्ही जिंकू. तुम्ही बॅटिंगचा कॉल दिला. गोलंदाजांकडे थोडंसं दुर्लक्ष करताय का. गोलंदाज आमचे एकदम सुपर्ब आहे. गोलंदाजांना सांगायची गरज नाही. एक चेंडू कसा टाकला त्यात काय आपल्याला सुधार करायचा हे त्यांना प्रत्येकांना माहिती आहे. त्यामुळे बॉलरचं मला अजिबात टेन्शन नाही. आमच्याकडं 3 फास्टर आहेत आणि एक स्पिनर आहे. तो बरोबर 4 बॉलर आमचे फिक्स आहेत की त्यात कोणत्या प्रकारचा बदल होणार नाही. ऑल द बेस्ट. तुम्हाला खूप खूप असतील शुभेच्छा. हे आहेत या मॅचचे सेमीफायनल क्रमांक 2. या 2 टीम मध्ये ऑल द बेस्ट दोन्ही टीमला देऊया आणि जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मधून सरळ कॉम्बॉक्स मध्ये जिथे सरांसमेत आपल्याला जॉईन केले जाईल. थँक्यू सो मच. आता प्रश्न इथे असा निर्माण झालाय सर की
मॅच किती वेळात संपणार, कारण पहिल्याच 5 चेंडूत 16 धावा केल्यात. आपल्या फॉर्मचं प्रॉपर डॉमिनेशन दाखवलंय. यावेळेला डॉट बॉल आलाय. पहिलं षटक या ठिकाणी झालंय समाप्त आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम समीक्षा अर्चित 11-16 विदाउट एनी लॉस. झाली आहे. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळलाय. पहिल्याच बॉलवरती निघून चाललाय चेंडू सीमा पार. पहिल्याच चेंडूवर मोठा प्रहार. पहिल्याच चेंडूवर षटकार. एक डिक्लेअर स्वरूपाची धाव दिली आहे. माफ करा, 17 धावा झाल्यात. गोविंद वाल्मिकी गोलंदाजीसाठी आलेत आणि पहिल्याच बॉलवरती एका धावेचा फटका आलाय. 17 धावा धावपलकावर झालेत. चुकीची दुरुस्ती निर्णयात केली गेली पंचांच्या माध्यमातून. एक धाव दिली गेली. अजूनही जर आपण पाहिलं तर केवळ 9 धावांची गरज आहे. चेंडू उरलेत 29. मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा झाला प्रयत्न. आणखीन एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये एकच धाव मिळणार आहे. 18 धावा आता धावपलकावरती झाल्यात. कधी एकदा ही मॅच संपते असं समीक्षा अर्चित 11 यांना वाटतंय आणि आदित्य त्यांची 12th मॅन या ठिकाणी एक स्माइल देताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. पवन नक्कीच स्माइल करतात त्यांचे 12th मॅन. यावेळेला डाऊन द लेग आहे. +1 आहे आणि आदित्य यांच्या चेहऱ्यावर स्माइल येते. ही स्माइल आहे फायनल मध्ये जाण्याची. ही स्माइल आहे फायनलचा प्रवेश केल्यानंतर फायनलला जिंकण्याच्या निर्धाराची. एक सुंदर असा फटका आणि एक मोठ्या फटक्याने या मॅच मध्ये मिळवलाय विजय. केलाय प्रवेश फायनल मध्ये समीक्षा अर्चित 11. अभिनंदन. मॅच मधील प्लेयर ऑफ द मॅच कोणी असू शकतो तर तो एकच गोलंदाज ज्याने पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये 4 विकेट हॉल घेतला. नन अदर दॅन स्वयं ज्ञानेश्वर गर्जे, आयकॉन ऑफ समीक्षा अर्चित 11. अभिनंदन. म्युझिक.